यात भाजपचे विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकरांच्या मामा सतीश वाघ यांचं अपहरण आणि हत्येच्या प्रकरणानं पुणे शहर हादरलं होतं। मात्र पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली आणि मामाची हत्या मामीनंच केल्याचं उघडकीस आणलंय। मात्र मामीनं मामाचा काटा का काढला, काय घडलं, असं नेमकं खुनामागचं रहस्य काय, जाणून घेऊ। पुणे हत्या प्रकरणाला धक्कादायक वळण। अनैतिक संबंधांच्या आडाला पत्नीनंच घात केला। नात्यात फाटा, मामीनेच काढला मामाचा काटा। पती पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे। विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या अपहरण आणि हत्येमागे पैशांचं नाही तर प्रेम प्रकरणाचं कारण समोर आलंय। सतीश वाघ यांची पत्नी मोहिनी वाघ हिचे आपल्या मुलाच्या मित्रासोबत गेल्या 12 वर्षांपासून अनैतिक संबंध असल्याचं उघड झालं आणि यातूनच मामीने प्रियकरासोबत हत्येचा खतरनाक प्लॅन केला। अक्षय जवळकरचे आईवडील वाघ यांच्याकडे भाडेकरू म्हणून आले तेव्हा अक्षय अवघ्या 9 वर्षांचा होता। त्याचा आणि मोहिनी वाघ यांचं प्रेम प्रकरण होईल याची कल्पनाही कोणाला नव्हती। मात्र सतीश वाघ यांच्या खुनानंतर पुणे पोलिसांनी तपास ज्या दिशेने केला त्यातून हा संपूर्ण धक्कादायक प्रकार उघडकीस आला। सतीश वाघ यांच्या हत्येचा कट कसा उलगडला पाहूयात। 23 वर्षांपूर्वी जवळकर दाम्पत्य मुलगा अक्षयला घेऊन पुण्यात आले। जवळकर दाम्पत्य हे वाघ यांच्या घरात भाडेकरू म्हणून राहत होते। 36 वर्षीय मोहिनी वाघ यांचं मुलाच्या 20 वर्षीय मित्राशी सूत जुळलं। सतीश वाघ यांनी अक्षय आणि पत्नीला रंगेहात पकडलं आणि त्यांच्यात वाद निर्माण झाले। 2016 मध्ये जवळकर कुटुंबानं घर खाली केल्यानंतरही अक्षय आणि मामीच्या भेटी सुरूच राहिल्या। सतीश वाघ पत्नीला मारहाण करायचे। अखेर वैतागून मामीनं आणि अक्षयनं मामाला संपवण्याचा कट रचला। अक्षय आणि मामीनं 4 जणांना 5 लाखांची सुपारी दिली। त्यानंतर 9 डिसेंबरला अक्षयनं वाघ यांचं अपहरण करत अखेर काटा काढला। सतीश वाघ यांची हत्या आर्थिक प्रकरणातून भासवण्याचा प्रयत्न करण्यात आला। मात्र पोलिसांकडून घेतलेल्या जबाबात मामीनं हत्येचा कट आपणच रचल्याची कबुली दिली आहे। नाही, आतापर्यंत ह्यातले जे पहिल्या दिवशीची आपल्या तपासात जी माहिती आणि FIR मध्ये जी माहिती आली होती की 4 लोकांनी उचलून गेले, त्या 4ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। त्याच्यानंतर याच्यातलं जे जो मूळ कटात ज्यांनी सहभाग प्लॅनिंग केलं होतं त्या अक्षय जवळकरला पण घेतलेलं आहे आणि आता या महिलेला ताब्यात घेतलेलं आहे। असे 6 आरोपी अटक झालेत। अजून अतिरिक्त आरोपी निष्पन्नाची शक्यता कमी आहे, तरी पण आम्ही तपास करत आहोत। योगेश टिळेकर यांच्या मामाचं अपहरण आणि हत्या प्रकरणात पत्नी मोहिनी वाघ आणि अक्षय जवळकर सह 6 जणांना अटक करण्यात आली आहे। अक्षय बडवेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, पुणे।